आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची। मुंबई पोलिसांच्या 7 ते 8 महिला कर्मचारी डीआरडीओ गेस्ट हाऊस मध्ये दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी रिया चक्रवर्तीची सीबीआय कडून सकाळपासून चौकशी सुरू आहे। तर गेट बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून रिया चक्रवर्तीने पोलिसांची सुरक्षा मागितली होती। रियाची आज सलग तिसऱ्या दिवशी 6.5 तासांपासून या ठिकाणी सीबीआय कडून चौकशी सुरू आहे। थोड्याच वेळात रिया बाहेर येण्याची ही शक्यता आहे। तर आज तिसरा दिवस आहे सीबीआयच्या चौकशीचा। शुक्रवारपासून जी सीबीआयने चौकशी सुरू केलेली आहे त्याचा आजचा तिसरा दिवस असून थोड्याच वेळात ही चौकशी आजच्या दिवसाची संपेल अशी शक्यता आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता रियाने पोलिसांची सुरक्षा मागितली होती, त्यामुळे मुंबई पोलिसांच्या 7 ते 8 महिला कर्मचारी जे आहेत त्या डीआरडीओ गेस्ट हाऊस मध्ये दाखल झालेले आहेत। गेट बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही वाढवण्यात आल्याचं बघायला मिळतंय। रियाकडून स्वतः सुरक्षेची मागणी करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस 8 महिला कर्मचारी जे आहेत त्या गेस्ट हाऊस मध्ये दाखल झाल्यात। काहीच वेळात ही चौकशी आजची पूर्ण होईल अशी शक्यता आहे। सलग तिसऱ्या दिवशी रियाची सीबीआय कडून ही चौकशी सुरू आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजित, अपडेट। स्वाती, जवळपास 6.5 तास झाले रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे। काल देखील रियाची चौकशी झाली होती। आता जी माहिती मिळते त्यानुसार चौकशीनंतर रिया जेव्हा सांताक्रूझ पोलीस स्टेशनला गेली होती त्या ठिकाणी तिनं स्वतःच्या सुरक्षेकरता मागणी केली होती, कारण का रियाच्या घरापासून ते डीआरडीओच्या गेस्ट हाऊस पर्यंत मीडियाकर्मी जे आहेत त्यांची मोठी संख्या त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे तिला येणं खूप अवघड होतं। या अनुषंगी तिने सुरक्षेची मागणी केली होती। जी माहिती मिळते त्यानुसार 3 महिला कॉन्स्टेबल ज्या आहेत स्थानिक पोलिसांच्या त्या सीबीआयच्या डीआरडीओ गेस्ट हाऊस इथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी रिया चक्रवर्तीला महिला पोलिसांच्या सुरक्षेमध्ये तिच्या घरी सोडलं जाणार आहे अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे गेली 2 दिवस झालं रिया चक्रवर्ती चौकशी सुरू आहे, त्यामध्ये रियानं बहुतांश सीबीआयच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली नाहीयेत। त्यामुळे देखील सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते रियाला उद्या देखील चौकशीला बोलवू शकतात, कारण का जोपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत रियाची चौकशी सुरूच राहील। आणि जर रियाने असंच नॉन कॉपरेशन सुरू ठेवलं सीबीआयला तर न्यायालयामध्ये या सगळ्या बाबतीत सीबीआयच्या टीमला त्या ठिकाणी रियाने कसं त्यांना असहकार्य केलं त्याची माहिती न्यायालयाला द्यावं लागेल। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता संपूर्ण गोष्ट जी आहे ती एका कायदेशीर बाबींवरती येऊन ठेपलेली आहे की सीबीआयचं म्हणणं आहे की रियाने आम्हाला कॉपरेशन केलं तर लवकरात लवकर तपास पूर्ण होईल, पण जर तिने कॉपरेशन केलं नाही तर न्यायालयामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तिच्या बाबतीमध्ये सांगावं लागेल। अगदी अजित, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय सीबीआयच्या आजच्या